आगामी सहकार क्षेत्रातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। या मोहिमेची धुरा भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या हाती देण्यात आली आहे। प्रवाशांनीही रिक्षाचालकांशी मराठीत बोलावा असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदेंच्या घराणेशाही टिकवण्यासाठी नारी शक्ती विधेयकाला त्यांचा विरोध आहे असा आरोप भाजपानं सुळे आणि शिंदे यांच्यावर केला आहे। चित्रा वाघ या महिलांच्या बाजूने कधीच उभ्या राहिल्या नाहीत असा आरोप काँग्रेसच्या संध्या सव्वालाखे यांनी केला। खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर अद्याप ठोस कारवाई करण्यात आली नाही, यावरून सव्वालाखे यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधलाय। मिसिंग लिंकला अजित पवारांचं नाव द्या अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ता सूरज चव्हाण यांनी केली। महाराष्ट्र दिनी ही दादांना खरी आदरांजली ठरेल असंही सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत। मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बार्शीच्या ग्रामदैवतेची पूजा संपन्न होणार आहे, तर दुपारनंतर जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। छत्रपती संभाजीनगर मनपा सभेमध्ये गदारोळ झाला। भर सभेत वंचित आणि एमआयएमचे नेते आमनेसामने आले। भाजप आणि वंचित बहुजन आघाडी एकमेकांना मदत करत असल्याचा आरोप एमआयएमने केला आहे। मराठी सक्तीचा निर्णय मंगळवारी घेऊ, परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। चार तारखेला होणाऱ्या हिंदी भाषिकांच्या संपाला मनसे उत्तर देणार आहे। प्रत्येक रिक्षा स्टँडवर मनसैनिक उभे राहणार आहेत। राज ठाकरेंनी मनसैनिकांना संपावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले। ज्यांना मराठी येत नाही त्यांना आपण शिकवू, त्यामुळे हा प्रश्न राहणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय। महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी यावीच लागेल असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय। आमदार रवी राणांनी वडेट्टीवारांना सुनावले। वडेट्टीवार पगारापेक्षा जास्त बोलतात, महिलांना असं बोलणं ही राज्याची संस्कृती नाही असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलंय। संभाजीनगर पालिकेचा आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरेगड आक्रमक झाला। पालिका आठवडी बाजार बंद करून ती जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घालत असल्याचा आरोपही माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। नितेश राणे काँग्रेसमध्ये असताना अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करण्यात आली होती। या प्रकरणी मंत्री नितेश राणे यांना कारावास आणि 1 लाखांचा दंड हा ठोठावण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयानं निकाल दिलाय। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं लवकरच बैठक होईल। जागा 1 आणि इच्छुक 70 ते 75 आहेत। अद्याप कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत निर्णय झालेला नाही असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलंय।